मित्रांनो नमस्कार. अनटोल्ड स्टोरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या समोर आज गोष्ट घेऊन येतोय ती म्हणजे चातुर्मासाची. चातुर्मास म्हणजे सर्वसाधारणतः विचार केला तर 4 महिने. आता हे 4 महिने कुठचे? हिंदू ज्या वेळेला आपण म्हणतो हिंदू कॅलेंडरमध्ये जर झाकून पाहिलं तर आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी किंवा जिला आषाढी एकादशी म्हणतो तिथपासून म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक महिन्यातील त्रिपुर पौर्णिमापर्यंत हे 4 महिने चातुर्मासाचे असतात. या चातुर्मासामध्ये आषाढ येतो, श्रावण येतो, भाद्रपद येतो, अश्विन येतो व कार्तिक हे सगळे विविध महिने त्यात इन्व्हॉल्व होतात. कारण का आषाढ मधूनच सुरू करतात आणि कार्तिकच्या मध्यान्नाच ते संपतात. त्यामुळे ते साधारणतः 4 महिने 4 दिवस होतात. आता हे देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी पासून श्री विष्णू भगवान हे एक शयन करतात. शयन म्हणजे निद्रा घेतात. आणि निद्रा घेतात म्हणजेच काय तर हिंदू धर्मावरती येणारी संकट यावरती विचार करतात आणि ते कसं काय परतून लावायचं या संदर्भात ते विचार करत असतात. म्हणून त्याला देवशयनी एकादशी आषाढी एकादशी म्हणतात. मी स्वतः मंगळवेढ्याचा, त्यामुळे खास करून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी दोन्ही विठ्ठलाच्या खास करून सण आपण म्हणतो की ज्या वेळेला सगळे पंढरपूर यात्रेला पायी पायी जातात, वारी करतात. आणि त्यामुळे हे जे 2 दिवस आहेत त्या 2 दिवसाच्या मधली जो भाग येतो तो चतुर्मास. आणि या तुम्ही जर बघाल अख्ख्या कॅलेंडर मधला अभ्यास केला तर सर्वाधिक सण जे साजरे केले जातात ते या 4 महिन्यात आहेत. फक्त गुढीपाडवा जर बाजूला केला तर महत्वाचे सगळे सण हिंदूंचे या 4 महिन्यात येतात. आता कुठचे पटकन आपण त्याचा विचार केला तर आषाढी एकादशी जिथनं सुरुवात आपण म्हणतो चातुर्मासाला होते त्याच्या पाठोपाठ आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. म्हणजे गुरूंची आपण पूजा करतो, गुरूंचं वंदन करतो. गुरूंमुळे आपल्याला काय मिळालंय याचं या निमित्ताने आपण त्यांच्या पायी नतमस्तक होतो आणि यातून जी काही ऊर्जा मिळते ती एक ऊर्जा वेगळी असते. आषाढ पौर्णिमेला दीप अमावस्या म्हणतात. म्हणजे ज्याला दिव्यांची पूजा केली जाते. आपल्याला जिथे आपल्याकडे विविध प्रकारचे वीज आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. आपल्याला गावी पूर्वीच्या काळी साधा लांबण दिवा असेल किंवा पंथी असेल, त्या पंथीचं महत्व काय होतं फार प्रचंड होतं. कारण त्याच्या जीवावरती सगळा उजेड होता आणि त्या दिव्यामुळे आपल्याला रात्री सगळं काही दिसतं त्याची एक जाण म्हणून दीप अमावस्या असायची की ज्याला त्या दिव्यांची आपण एक प्रकारे पूजा करतो. लामांडिवा असेल, पंथी असेल, विविध प्रकारचे जेवढे दिवे तेवढे घासून पुसून त्याची पूजा केली जाते. आषाढ महिना गेला की श्रावण येतो. श्रावण म्हणजे त्याला आपण बिग बॉस, सर्वाधिक सण त्यात असतात. श्रावणामध्ये म्हटल्यानंतर मजाच मजा असते. पहिली गोष्ट म्हणजे जिवतीचं पूजन केलं जातं. जिवती म्हणजे खास करून जर जिवतीचं जर कागद बघितला तर सर्वसाधारण सगळीकडे तोच कागद असतो. श्री नरसिंह चा अवतार असलेलं विष्णूचं रूप, बृहस्पती, जिवतीचं चित्र, लहान मूल पाळण्यात घातलेलं जे मूल आहे त्या खास करून लहान मुलांना संरक्षित करण्याकरता त्यांचं जीवन कुठच्याही प्रकारचे संकट न येता त्यांचं जीवन जास्त सुखदायी आणि मोठं व्हावं ह्याकरता ती पूजा केली जाते. श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमी म्हणतात, ज्यात नागाची पूजा होते. अर्थात श्रावण पौर्णिमा ही सगळ्यांची लाडकी नारळी पौर्णिमा. समुद्राला नमन केलं जातं. जे आपले कोळी समाज आहे तर कोळी समाज त्याच्या अगोदरचे 3-4 महिने समुद्रात जात नाहीत. पाऊस जोरात असतो, वारा असतो, वादळ असतं. नारळी पौर्णिमेपासून समुद्र साधारणतः शांत होतो आणि त्यामुळे नावाडी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि नावा घेऊन समुद्रात शिरतात. अर्थात नारळी पौर्णिमेला दुसराही एक सण साजरा असतो तो म्हणजे खास करून रक्षाबंधन. आणि रक्षाबंधनाचा इतिहास अगदी तुम्ही बघायला गेलं तर अगदी द्रौपदीपर्यंत आहे.
की द्रौपदीने श्रीकृष्णाला त्याचा बोट कापलं, त्यावेळेला आपल्या साडीचा एक टोक कापून लगेच त्याला ती त्या जखमेवरती ती चिंधी बांधली आणि त्याचं एक प्रकारे तिने जी बांधलेली ती रक्षाबंधन समजून ज्यावेळेला तिला गरज होती, ज्यावेळेला तिचं वस्त्रहरण करण्याची पाळी तिच्यावरती झालेली होती, त्यावेळेला श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं होतं. आणि म्हणून रक्षाबंधन खास करून बहीण आपल्या भावाचं आयुष्य चांगलं आणि मोठं व्हावं असं मनापासून प्रार्थना करते. आणि श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म होतो. त्याच्या विविध प्रकारच्या लीला अगाधच आहेत, पण श्रीकृष्ण जन्म होतो रात्री. आणि दुसऱ्या दिवशी नवमीला आपण दहीकाला साजरा करतो. आजकाल गोपाळकाला अनेक जण थरावरती थर लावून हंडी रचतात, पण गावी आजही प्रथा आहे की दहीकालाची. प्रत्येक जण आपापल्या घरातनं काय जे ज्याला जजवेल ते घेऊन येतो. कोणी दही आणतो, कोणी पोहे आणतो, कोणी पोळ्या आणतो आणि त्याचा एकत्र काला केला जातो. आणि तो काला सगळे मिळून मिसळून बसून खातात, असा तो दही काला. अर्थात श्रावणाच्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात, ज्याला पोळा हा सण साजरा केला जातो. शेतकऱ्यांकरता तो फार महत्वाचा सण असतो. शेतकरीला जाणीव असते की या आपल्या बैलामुळे आपलं शेत नांगरलं जाते, या शेतानं जे काय मिळणारे आणि जे काय आपल्याला आपलं घर चालणारे, आपलं जीविका जी चालणार आहे ती ज्याच्या जीवावरती आहे, तो बैल केवढा महत्वाचा आणि त्याचा तो त्याला सजवतो, तो त्याचा सण असतो. गमतीचा भाग शहरामध्ये बैल नसले तरी नवरे असतातच ना. मग नवऱ्याला पण बायको गोडगोड करून खायला घालते. नवराजी बैलासारखे जोरजोरात धावा वर्षभर आणि आम्हाला चांगलं सुखी देवा. गमतीचा भाग राहू दे. यानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध तृतीयेस हरतालिका पूजन असते. ज्या मुली हरतालिकाचं पूजन करतात त्यांना अपेक्षा असते की आपल्या जीवनातला साथीदार खूप चांगला येईल आणि चांगला देव आपल्याकरता साथीदार निवडून पाठवेल, जो गरीब असेल, जो आपण जे काय म्हणू ते ऐकेल. अशा खूप छान छान अपेक्षा असतात मुलींच्या. आणि हरतालिका पूजन नंतर चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी, की ज्यात पार्थिव श्री गणेशाचं पूजन केलं जातं, ज्यामध्ये आपण गणपतीची उपासना करतो. या दिवसात सहस्त्रवर्तन केली जातात, विविध प्रकारचे पूजा अर्चा होतात. आणि त्यामुळेच या सगळ्या दिवसांचं नेतृत्व, या 10 दिवसांचं नेतृत्व एक प्रकारे गणपती करत असतो. या दरम्यान गौरी पूजनही केलं जातं. गौरी पूजनाच्या वेळेला त्यानंतर जर विचार करायला झाला तर गणपती हा तसा बघायला गेलं तर कलाकारांकरता सुद्धा एक उत्साहाचा सण असतो. की ढोल ताशांपासून ते विविध प्रकारची मखरं आणि आरास केल्यामुळे कलाकारांमध्ये पण उत्साह येतो. या निमित्ताने सगळे एकत्र येतात. टिळकांनी खास करून गणेशोत्सव याच करता केला की जेणेकरून हिंदू लोक एकत्र यावे आणि एकत्र येऊन काहीतरी सण साजरा करावा. आता यात भाद्रपद मध्ये कृष्ण पक्ष जेव्हा सुरू होतो, ज्यास आपण पितृपंधरवडा म्हणतो, आणि आपण आपल्या गेलेल्या पूर्वज यांचे श्राद्ध वगैरे करून त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो. श्राद्ध कर्म केल्यानंतर आपल्याला आपण जी उपासना करतो आणि देवांकडून जो आशीर्वाद ते देव देतात, ते देव आशीर्वाद पितरांमार्फत पाठवत असतात. आणि त्यामुळे हे सगळं आपण श्राद्धविधी करणं फार महत्वाचं ठरतं. ज्या तिथीनुसार जो पितृपंधरवडा असतो त्या तिथीनुसार जर करता आलं नाही श्राद्ध, तर सर्व पितृ अमावस्याला लोक ते श्राद्ध करतात. आणि लगेचच अश्विन महिन्याचा नवरात्रोत्सव येतो. 9 दिवस घटस्थापनेपासून बघायला गेलं तर दसऱ्यापर्यंत नवरात्र धूमधडाक्याने साजरा होतो. महिषासुर मर्दिनी वेगवेगळ्या देवीच्या रूपाने आपल्या समोर येते, वेगळ्या दिवशी वेगळ्या रूपाने समोर असते. 9-10 दिवस ती लढत असते आणि त्यामुळे त्या दिवसांचं नेतृत्व देवीकडे असतं. अश्विन पौर्णिमा म्हणजे दसरा झाल्यानंतर, दसऱ्याला आपण म्हटल्याप्रमाणे सोनं देतो, सोनं घेतो, मैत्रीची एक प्रकारची भावना एकमेकांना देतो आणि सण साजरा करतो. कारण का
त्या दरम्यान उत्सव साजरा होतो, महिषासुराचा वध झालेला असतो पासून अनेक गोष्टी आहेत. अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. लोक रात्रीपर्यंत देवाची फेरी असते रात्री, आणि तेव्हा कोण जागतंय, को जागरती. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा रात्रीपर्यंत मस्त की दूध पिऊन अनेक ठिकाणी अनेक शहरात गायनाचे कार्यक्रम होतात. अश्विन कृष्ण पक्ष 12व्या दिवशी वसुबारस म्हणजे गायीची पूजा केली जाते. आणि ही दिवाळीची सुरुवात झाली धनतेरस, नरक चतुर्दशी. धनतेरस ज्या धान्यामध्ये धान्य याचं धन ठेवलं जातं. नरक चतुर्दशी नरकासुरचा वध हा त्या दिवशी केला गेला आहे. त्यामुळे नरक चतुर्दशी धूमधडाक्यात साजरी केले ते. आणि अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीची पूजा. त्यानंतर बलिप्रतिपदा, ज्याला आपण बली राजा, त्याचं महत्व या निमित्ताने येतं. आणि कलीचं राज्य जाऊ दे आणि बलीचं राज्य येऊ दे असं या निमित्ताने आपण म्हणतो. त्या दिवशी पाडवा साजरा होतो. बायका मंडळी आपल्या पतिराजांचं कौतुकाने ओवाळतात आणि ओवाळणी हक्काने वसूल करतात तो पाडवा. आणि पाडवा झाल्यानंतर कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी होते. तीच बाई लगेच भावाकडे जाते आणि वसुली करण्याकडे. भाऊबीजेचं भावाचं आयुष्य जास्तीत जास्त मोठं हो याकरता ती प्रेमाने त्याच्याकडे जाते. आणि भाऊ तिला काही ना काहीतरी आपल्या परीने तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतो. असे दिवाळीचे 4 दिवस हे सगळे येतात. यात खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर व्यावसायिक दृष्ट्या खूप उलाढाल होते. पैशाची आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी होत असतात, कारण लोक खर्च करतात. लोक काय म्हणतात त्याला, कुठे कपडे लत्ते असतील, सोनं असेल, नवीन गोष्टी घेतात. व्यापाराला पण एक प्रकारची वृद्धी होते. आणि मग येते त्रिपुर पौर्णिमा, ज्यात तुळशी विवाह होतो. आणि त्रिपुर पौर्णिमा झाली की चातुर्मास संपतो. म्हणजेच विष्णू जो झोपी गेलेला असतो, श्री विष्णू झोपी गेलेले असतात, ते परत जागे होतात. आता चातुर्मासामध्ये कोणी पालेभाज्या खात नाहीत, खास करून कांदा लसूण हे खाल्लं जात नाही. विविध प्रकारची व्रतवैकल्य केली जातात. सणवार येतात, ती व्रतवैकल्य करायची आणि आपल्या धर्मावरती जी संकट येतील ती दूर करायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. यात खास करून वेद पाठशाळेला मदत असेल, यज्ञ याग असतील, होम हवन असतील, हे जेवढे तुम्ही कराल, जेवढं तुमच्यात तुम्ही पुण्य जमवाल, तेवढे हे 4 महिने हे पुण्य जमवायचे महिने असं आपण म्हणूया. आणि या 4 महिन्यामध्ये विष्णू शयन करत असतात. त्यांचं नेतृत्व त्यामुळे वेगवेगळ्या लोकांवरती येतं आणि वेगवेगळ्या देवांकडे जातं. आणि त्यामुळे अधिकाधिक व्रतवैकल्य या निमित्ताने होतात. संकट दूर होत राहतात. आणि त्या निमित्ताने या चातुर्मासात आपण विविध सण साजरे करतो. प्रत्येक लहान गोष्टीचा आपण या निमित्ताने उपासना करतो, जप तप करतो. मला असं वाटतं की आज चातुर्मासावरती आपण कमी शब्दात ही माहिती घेतली. पुढील अनुभवामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. श्री जय गुरुदेव.